जे येणारा जो पक्ष असेल तो गोरगरिबासाठी यावा आणि सर्वसाधारण माणसाची पिळवणूक होते. का समाधान म्हणजे शेतीमध्ये आम्हाला उत्पन्न काढण्यासाठी खत महाग केला आणि आम्ही जी काही अवजारं ती काही आपण तयार करून खत पाणी काही शेतीमध्ये पिकवणारे ही महाग झाली. आम्हाला आमची उत्पन्न निघते 10,000 शिल्लकच राहते 2,000. त्या 2,000मध्ये आम्ही काय करायचे? गहू तांदूळ बघता जर त्याला जनावर खाण्यात ते आम्हाला वाटप करतात आणि काय म्हणते तर फ्री दिलो म्हणते तर फ्री दिल्यावर काय करावं त्याला लेकरं बाळा देखील खात नाहीत आणि जेवारी महाग करून ठेवले सारं धान्य महाग करून ठेवले शॅम्पूची पुडी घेतली तर त्याला टॅक्स लावून गोरासाठी काही सुविधा नाही काहीच उपलब्ध केले पाहिजे तुमच्यासाठी काय गरीबाच्या हाताला काम नाही. सरकार बोलतंय एक आणि चलतंय एक. मालाला लेबल मारले का नाही मारले लेबल आहे का शेतकऱ्याच्या मालाला. आपल्यासोबत काही महिला आहेत यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण. काय नाव काकू आपलं? माझं नाव बालिकाबाई रमेश शिंगळे. मी राहते बोधनगरला. हां तुम्हाला 10 वर्षापासून भाजप सरकार आहे. भाजप सरकारबद्दल काय वाटतंय तुम्हाला? काहीच वाटत नाही साहेब. आम्ही कष्ट करावंच लागतंय. भाजप सरकार आले म्हणून आम्हाला आहे पण आमच्या गोरगरिबावर लक्ष देत नाहीत. गहू तांदूळ बघता जर त्याला जनावर खाण्यात ते आम्हाला वाटप करतात आणि काय म्हणते तर फ्री दिलो म्हणते तर फ्री दिल्यावर काय करावं त्याला लेकरं बाळा देखील खात नाहीत आणि जेवारी महाग करून ठेवले सारं धान्य महाग करून ठेवले शॅम्पूची पुडी घेतली तर त्याला टॅक्स लावून ठेवले. 1,000 रुपये मजुरी केल्यावर 1,000 रुपये आम्हाला मजुरी पूर्ण साहेब. आम्ही गोरगरीब जगायचं कसं? ते अमित भाई आहेत ते आमच्यावर लक्ष तर देतील. आमचे शेजारी तर आहेत ती काय तर बघतील आम्हा गोरगरिबाला. पण मोदी सरकार आमच्याकडे लक्ष करीत नाहीत. पैसे टाकलो अकाउंटवर म्हणतात 5,000 टाकलो 2,000 टाकलो म्हणतात. बँक जाऊन बघले तर रुपया बी नसतंय त्याच्यावर. उगा गोरगरिबाला काय तर सांगायचं काय तर म्हणायचं आशा लागत्या लोकाला आणि जाऊन यायचं. या 5 वर्षात आज खासदार आहेत. 10 वर्षापासून भाजपचं खासदार आहे निवडून येते आपल्यापासून. आता 5 वर्षापासून जे खासदार आहे ते कधी तुम्हाला भेटायला आलेलं आहे का? नाही साहेब आम्हाला भेटा आले. आम्हा गोरगरिबाला कशाला भेटायचे ती महिन्याने हिंडणारे लोक आम्ही गोरगरीब लोक. आम्हाला कोण भेटायणार आहे मेला माहित आहे का तुम्हाला? खासदार माहीत आम्हाला आहेत की अमित भैया. नाही भाजपचे खासदार कोण आहेत? भाजपचे खासदार आपले मोदी साहेब आहेत. हे आहेत आपलं सरंगारे सुधाकर सरंगारे साहेब. नाही साहेब. मत गरीब गोरासाठी काही सुविधा नाही काहीच उपलब्ध केले पाहिजे तुमच्यासाठी. काय गरीबाच्या हाताला काम नाही. काम लाव. काम आला नाही पैसा नाही पैसा उपलब्ध नाही. अच्छा बेरोजगारीबद्दल काय वाटतं? बेरोजगारी भरपूरच आहे. बेरोजगारी भरपूर आहे. लोकाला कामच नाही हाताला नाही. गेल्या वेळेस कुणाला मतदान केलं? भाजपला केलतो. ह्या वेळेस काय म्हणतात? आता यावेळेस काँग्रेसला करणार. काँग्रेसला करायचं. ते ह्यांनी फॅसिलिटी देतो म्हणला ना ह्यांनी गरीब गोरासाठी. अरे गरीब गोरासाठी 1,00,000 रुपये देतो म्हणला महिलेला गरीबाच्या. त्यांनी काय म्हणले 15 लाख देतो म्हणलं. कुठं आहे 15 लाख? काँग्रेसच्या काळामध्ये त्यांच्या परीने काम झाले तसं तेव्हा भाव स्थिर होते. आता भाव स्थिर नाहीत. भाव सगळे शिक्का मारले लेबल मारले त्या भावाला. शेतकऱ्याच्या मालाला लेबल मारले का नाही मारले लेबल आहे का शेतकऱ्याच्या मालाला. एवढा भाव 16ला नेतात पुन्हा 8ला आणतात 8ला नेतात पुन्हा 6ला आणतात 4ला आणून ठेवतात. सोयाबीनला भाव नाही. शेतकरी परेशान आहे. 3-3 वर्ष झालं माल घरात पडले. सरकारचे रस्ते वगैरे बनवले आहे. हां एक काम सांगतो भाजप सरकारनं काय केले 370 हटवले राम मंदिर बांधले आणि रस्ते केले झालं. चांगले काम त्यांच्यावर इम्प्रेस व्हा ना तुम्ही. त्यांना मतदान का करू शकत? झालेत ना भाई झालेत. 3 कामं चांगली झालेत. पण आज त्याने येण्याच्या अगोदर किती होतं हे गॅस किती होतं 300 रुपये भाव होता. आज किती भाव आहे? मग आमचे पैसे घेऊन आम्हाला 2,000 रुपये देतात त्याने. आज काय वाटतं महागाई एवढी वाढली कशी? महागाई भरपूर झाली. शेतकऱ्याला भाव भेटणार आलाय का राहुलं महागाई जास्त केली सरकारनं आणि ते सरकार बोलतंय एक आणि चलतंय एक. काय बोललं आणि काय चाललं? अहो तुम्हाला ही करतो ती करतो काय देऊ लागेल आश्वासन. शेतकऱ्याला माफ करतो म्हणले होते. माफ केले नाही. पीक नुकसानी झाली तरी बी. काय वाटतं आजची कर्ज देतो म्हणते. बँकेत जावा तुम्हाला कर्ज मिळेल. कर्ज देना झालेत. मला त्यांचं भविष्य कळालं की गोड बोलून ह्यांनी देशाचा काटा काढला. गोरगरिबाची हेळणा केली. नोटबंदी झाली 2016ला. आमच्या आया बहिणी रोडमध्ये रस्त्यावर काही बाळातीन झाल्या.
हे सरकार म्हणजे भ्रष्ट सरकार आहे. आणि आत्ता सत्यासाठी लढणार फक्त कोण, जे येणारा जो पक्ष असेल तो गोरगरिबासाठी यावा. आणि सर्वसाधारण माणसाची पिळवणूक होते. जिथं लाईट बिल 3 महिन्याचं येत होतं तिथं महिन्याला येऊ लागले. गॅस दुनियाचं येऊ लागलं. गॅस मागत असताना गॅस आपला घरचा 100 रुपये वाढवतात आणि 5 रुपये कमी करतात. ही अन्याय आहे गोरगरिबावर. ऑटोमध्ये जात असताना 5 रुपयाला जात होतं तिथं आज 20 रुपये लागतात. सर्वसाधारण माणसाची पिळवणूक होते. गोरगरिबाचं हे सरकार नाही आहे. तरी आम्हाला असा बदल करायचा आहे की मतातून आता पहिला कोरोना झाला, हे झालं, सगळ्या गोष्टी जे आम्ही सहन केल्या आणि आता आम्ही गोरगरीब जनता आम्ही सहन करणार नाही. आणि ह्यावेळेस आम्ही ह्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या मताने पक्ष कुठलाही यावा पण गोरगरिबाच्या हिताचा, जनतेच्या हिताचा आणि सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा पक्ष राहावा. मला पक्षाचं कुठल्या देणं घेणं नाही. ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना विचारतो की त्यांनी आजपर्यंत किती निवडणुका बघितल्या, किती निवडणुकात कसे आश्वासन पूर्ण झाले आणि आत्ता जे सरकारमध्ये आश्वासन दिले गेलेले ते कशा प्रकारे होते, काय झालं, काय सांगताल सर? आज किती निवडणुका तुम्ही आतापर्यंत बघितल्या? 12 निवडणूक. जसं पहिल्या निवडणुकीत ही आश्वासने दिले जात होते, हो, ती पूर्ण होत होते का? पूर्ण म्हणजे मध्ये काही वेगळी झाली. आणि आत्ताचंही आज जी आपण सभा घेतली का इथं आत्ताचे जे आश्वासन दिले जाते सरकार, भाजप सरकारने जे आश्वासन दिलेले आहेत त्या आश्वासनाबद्दल काय वाटते तुम्हाला? नाही ना, त्याच्यामध्ये काही नाही निघालं. भाजपमध्ये काही नाही निघालं. कशामुळे काय नाही? काय ना म्हणजे आम्हाला समाधान नाही शेतकऱ्याला. का समाधान नाही? का समाधान म्हणजे शेतीमध्ये आम्हाला उत्पन्न काढण्यासाठी खत महाग केला. आणि आम्ही जी काही अवजारं ती काही आपण तयार करून खत पाणी काही शेतीमध्ये पिकवणारे ही महाग झाली. आम्हाला आमची उत्पन्न निघते 10,000, शिल्लकच राहते 2,000. त्या 2,000मध्ये आम्ही काय करायचे शेतकरी? शेतीचं भाजप सरकार उत्पन्न दुप्पट करणार होतं, ते झालं का दुप्पट उत्पन्न? कुठलं झालं ना, नव्हतं झालं मध्ये. काय वाटतं आज तुम्हाला जी शिंगारे खासदार साहेब आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं? कधी गाठ भेट झाली का त्यांची? नाही झाली. कोणतं गाव आहे तुमचं? फुलगापूर. काय वाटतं तुम्ही आज तुमचं मत कसं आहे? आज भाजपला मतदान आहे का काँग्रेसला मतदान करणार तुम्ही? आता मतदान काँग्रेसला. का करणार काँग्रेसला? म्हणजे आम्हाला आमचा विकास करणार आहे असं एक आमची अपेक्षा. असं काय अपेक्षा वाटली तुम्हाला की त्यांचा विकास करू शकतो असं का वाटतं तुम्हाला? म्हणजे त्यांचं पूर्वी काही काळ चांगला गेला, त्या काळापासून आजचाही काळ पुढे असा येईल असं वाटतं बघा. वाटत म्हणजे भाजप गेल्या निवडणुकीत कोणाला मतदान केलं तुम्ही? फुल भाजपला केलं. मग आता काय चेंज करायचं? म्हणजे त्याच्यापासून आम्हाला काही सुधारणा झालेली नव्हती. नक्कीच गेल्या वेळेस या लोकांनी भाजपला मतदान केलेलं होतं, पण भाजपच्या काही रणनीती जी त्यांची आहे ती चुकीची ठरलेली आहे. त्यांची योजना जी व्यवस्थित आखण्यात आलेली नाही, शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, ग्रामीण भागाचे मुद्दे असतील, हे मुद्दे त्यांना मांडता येत नाही.